कृषी कार्यालयाच्या पायरीवर उपोषणकर्त्यास आंघोळ घालून मनमानी कारभाराचा निषेध. पोटाबुद्रुक शेतकऱ्यांचा संताप शिगेला. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटाबुद्रुक येथील शेतकऱ्यांचे रखडलेले पशुधन खरेदीचे देयक तातडीने द्यावे या मागणीसाठी कृषी विभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आज आक्रमक वळण लागले. प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी थेट कृषी कार्यालयाच्या पायरीवरच प्रमुख उपोषणकर्ते संतोष फुलेवार यांना आंघोळ घालून निषेध नोंदवला. गेल्या 4 दिवसापासून हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर 45 शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र गेंडेची कातडी पांघरलेल्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या मानधनाबाबत चालढकल सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. रखडलेले पशुधन खरेदीची देयके तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करावीत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी देयक प्रक्रियेत कथित हेराफेरीचा आरोप करत संबंधित 3 अधिकाऱ्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. आता तरी प्रशासनाने जागे व्हावे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा शेतकरी प्रतिनिधींनी दिला. दरम्यान या प्रकरणामुळे कृषी कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे तालुक्याचे लक्ष लागलं आहे. मी कोठा येथील समाजसेवक संतोष फुलेवार आहे. आम्ही गेली 4 दिवस झाले या ठिकाणी बसलो, पण कृषी विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी आम्हाला अजून भेटण्यासाठी आला नाही. मला तर वाटलं या कृषी विभागाला एक शेतकरी काय माराय बसले वाटायला यांनी तर, कारण यांना खातं म्हणजे खातं ज्यांचं शेतकी खातं आहे यांचं तर काम आहे शेतकऱ्यांना पोचणं, आणि पोचायचं सोडून हे काय की फक्त मारण्याचं काम जर कोणी कसं असेल तर कृषी विभाग कार्यालय हिमायतनगर करत आहे. त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज आम्ही त्यांच्या पायरीवर आंघोळ केली आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आज काही की आम्ही पाण्याची आंघोळ केलेली आहे. येत्या 2-4 दिवसापासून त्यांनी जर निर्णय घेतला नाही त्या ठिकाणी रक्ताची आंघोळ सुद्धा या ठिकाणी आम्ही उपोषण करता